चला फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी पहिला बॉल पडतोय. इथून वेळेची कुठल्याही प्रकारची सवलत कुणालाही दिली जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्या. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुम्हाला दिली जातील. त्यानंतर जास्तीचा वेळ जर खर्च केला तर दंडित केलं जाईल. पंचांचा हिरवा कंदील येतोय. सामन्याला सुरुवात होतीये. थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद. महेशजी धुळे सर यांचा आम्ही मानतोय. निश्चितच समालोचन कक्षामधनं सकाळच्या सत्रापासून आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन आमच्या सोबत ते आज या ठिकाणी निश्चित करतायत. इथे आपण पाहताय लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा कॉल. अवांतरच्या एका धावेनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. एक धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. सलामीची जोडी धाकड फलंदाज निश्चितच स्ट्राइक वरती तयार. बॅट्समन अरमान, दुसऱ्या बाजूने अरबाज. इथे पायावरती आदळलाय. लाऊड अपील करतायत. LBW साठी विचारतायत. पंचांकडे दाद मागितली आहे. रुशाल दादा तामाने यांच्या वतीनं मच्छिंद्र गायकर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिला बॉल वाईड. त्यानंतर इथे पाहायला मिळतीये एक सिंगल आली आहे. निश्चितच धावफलकावर 2 धावा. लेगबाईच्या स्वरूपात आलेली एक धाव धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 2 वरती. गोलंदाज मच्छिंद्र इथे बॅट फिरवलीये. मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. कव्हरला फिल्डर आहे. सोपा झेल ड्रॉप करतायत. अगदी सोपा झेल ड्रॉप. जीवनदान मिळालं. निश्चितच आपण पाहताय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक होता. बराच वेळ चेंडू हवेत होता. चेंडूच्या खाली फिल्डर आला सुद्धा. अगदी सहजगत्या घेण्याचा प्रयत्न त्यानं केला मात्र त्यानंतर ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय फलंदाज अरबाजला. अरबाजच्या बॅटमधनं एक सिंगल धाव इथे जमा होतीये. ही इज ऑफ द मार्क. स्कोरबोर्ड वरती 3. इथे हा फुलटोच चांगल्या पद्धतीने खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या दिशेनं कडक शॉट. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती जर नजर मारली तर मोठी वाढ तुम्हाला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकात आपण आहोत. मच्छिंद्र गायकर जितक्या वेगानं चेंडू टाकलाय तितक्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर पाठवला. चांगली बॅटिंग. फलंदाजी करत असताना अरबाज आणि अरमान. सलामीची जोडी. कुळगाव B+ साठी इथे ओव्हरपिच मिळालाय. फटका दमदार. फिल्डर पाठला करेल मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर आहे. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा दमदार प्रहार. चौकार. मैदानावरती सुरुवात देत आहेत. दमदार सुरुवात केली आहे. स्कोरबोर्ड वरती सलगच्या 2 चौकारानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचले 11 वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. 11 धावा इथे स्कोरबोर्ड वरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना अरमान इन्फॉर्म होतोय. त्याच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा चौकार. इथे हा चेंडू चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्याकडे वळतायत. सांगतायत यस इट इज वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेच्या मदतीनं इथे धावफलक थोडंसं पुढे सरकेल ते 12 वरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मच्छिंद्र गायकर वेगवान. इथे ओरपीच आहे समोरच्या दिशेला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात मात्र कदाचित गोलंदाजाचा हात जर इथे लागला असता चेंडूला तर धोका होऊ शकला असता. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल. थोडंसं जाऊन पोहोचलं ते 13 वरती. 13 बिनबाद 13. चांगली सलामी अद्यापपर्यंत दिली आहे. दोन्ही फलंदाज अजूनही नॉट आउट खेळतायत. स्ट्राइक रोटेट. अरबाज आलाय स्ट्राइक वरती. एक जीवनदान त्याला मिळालंय.
सोपा झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर अरबाज कशा पद्धतीने मैदानावरती खेळेल. विध्वंसक डिस्ट्रॉयर फलंदाज फार मोठी किंमत कदाचित मोजावी लागू शकते आणि मोजावी लागेलच हे सांगायला सुरुवात करतोय अरबाज. ठोकलाय कुलगाव ब्रँडेड षटकार. त्यावेळेला जीव भांड्यात पडला होता आणि निश्चित त्यानंतर निसार भाईजान स्वतः सांगतायत आता मात्र अरबाजला थांबवणं कठीण होईल आणि त्यानं तसंच चित्र मैदानात दाखवायला सुरुवात केली. षटकार ठोकलाय. जीवनदान मिळाल्यानंतर इथे जखमेवरती मीठ चोळतोय दापिवलीकरांच्या. सोपा झेल ड्रॉप क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच सोपं सूत्र असतं, मात्र हे सूत्र या ठिकाणी पाळता आलं नाही. दापिवलीकरांना अरबाजला जीवनदान दिलं. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती तब्बल 19 धावा. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी अरबाज आणि अरमान अरबाज जोडी नंबर 1. इथे अरमान जागेवरनं टोलावलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेकतोय. तोपर्यंत इथे एकच सिंगल धाव मिळेल. चांगलं टायमिंग. गॅप सिलेक्शन नव्हतं. निश्चितच आपण पाहिलं तर फिल्डरच्या बरोबर हातात जातोय. चेंडू अडवून फेकतायत तोपर्यंत फक्त एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. फटका चांगला होता मात्र आली आहे सिंगल. एक धाव. स्ट्राईक रोटेट. हार्ड हिटर अरबाज स्ट्राईक वरती आलाय. इथे टोलावलाय मिड विकेटच्या दिशेनं. 2 फिल्डरची धरी भेदण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा निश्चितच मानस आहे मात्र धाडस करत नाहीयेत. सिंगल एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. इथे एका धावेची मदत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 1 धावेच्या मदतीनं 21. इथे पुन्हा एकदा इथे स्टेप आउट झालाय. फुलटच घेऊन खेळतोय. फटका दमदार. फिल्डरच्या पासनं दूर खेळलाय. प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. मच अरमान इन्फॉर्म अरबाज इन्फॉर्म आणि त्यांच्यापासून इथून वाचून राहावं लागेल दापिवलीकरांना. निश्चित संदेश दिलाय अरबाजनं. झेल सोडलाय. अभी बचके राहणारे. इथे सुद्धा ओरपिच मिळालाय समोर. आता मात्र झेलची सुवर्ण संधी संधी सोडली नाहीये. झेल टिपलाय. मोठी विकेट मिळालीये अरबाज बाद. अरबाजच्या जागेवरती नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी तन्वीर आलाय. अरमानला साथ देईल. तन्वीर मैदानावरती कशा पद्धतीने इथून बॅटिंग करेल. ओव्हर नंबर 2. 4 षटकांची मॅच. सूरज गोलंदाजी करतोय. त्यानं मात्र चांगलं थांबवून ठेवण्याची किमया अद्यापर्यंत पार पाडली आहे. सूरज एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. इथे ऑफस्टमच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. वाईट बॉल. अवांतरची धाव आली आहे. स्कोरबोर्ड पुढे हल्लय. जाऊन पोहोचलं ते एका धावेच्या मदतीनं ते 27 वरती. 27 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर आपण पाहताय षटक क्रमांक 2. गोलंदाज सूरज. आक्रमण चांगलं झालंय. फलंदाजांना थांबवून ठेवण्याची किमया इथं गोलंदाजांना करावी लागेल. फिल्डरना साथ द्यावी लागेल. चला इथे
फिजिओथेरपिस्ट तिथे जाऊन ट्रीटमेंट देत आहेत. ऑलराऊंडर भूमिका जिथं कमी तिथं आम्ही, ही भूमिका त्यांची सातत्यानं राहिली आहे. समोरचा संघ आपल्या संघाच्या विरोधातला संघ जरूर आहे, मात्र मैत्रीची भावना नेहमीच त्यांनी मैत्रीचं भावना नेहमीच जपली आहे. मैत्रीचं ज्वलंत उदाहरण त्यांनी नेहमीच पेश केलंय. हा भाईजान आतमध्ये गेले आणि लगेच गोलंदाजाला तिथे ट्रीटमेंट दिली. ते तयार होत आहेत. सूरज गोलंदाजीसाठी षटकातला एक चेंडू बाकी आहे, तो टाकण्यासाठी या ठिकाणी तयार. स्कोरबोर्ड वरती धावफलकावर नजर मारा पाहायला मिळत आहेत. 27. इथे बॅटची एज आणि निश्चित ट्रीटमेंटचा असर भाईजान यांनी दिलाय आणि इथे विकेट मिळाली आहे सूरजला. गॉन. आहे 27 वरती. ओव्हर नंबर 3 ला इथून सुरुवात होईल. चला थोडेसे फास्ट खेळा, आपल्याला अजून इथून याच्यानंतर 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. याच्यानंतर 3 मॅच आपल्याला खेळायच्या आहेत, लक्षात घ्या. हा सामना सुद्धा अजून पूर्ण बाकी आहे. पहा, यावेळेस जर आपल्याला वेळ पुरला नाही तर पुढील मॅचेस या कमी षटकांच्या खेळवल्या जातील. आयोजन समितीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. तिसरं षटक, पहिलाच बॉल, बॅटची एज, शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे पकडलंय, सिंगल, एकच धाव मिळेल. आता मात्र इथून कमबॅक करण्याची संधी मिळेल दापिवली टीमला. आई गावदेवी दापिवली संघाविरोधात आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग सुरुवातीला केली. अरबाज आणि अरमान चांगली सुरुवात दिली, फ्लाइंग स्टार्ट टीमला दिला. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा कुठून काढल्या. इथे तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. बॉलर महेश. महेशचा चेंडू इथे फुलटोच मिळालाय, ऑन साइडला दिलाय तडाखा, फिल्डर होता, टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दर्जेदार प्रहार, आला 4 धावा, चौकार. बॅटमधनं आलेल्या 4 धावा या ठिकाणी आपण पाहताय जोडल्या जात आहेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी करत असताना फुलटोच मिळाला त्याच्यावरती. गोलंदाज महेश. इथे ओव्हरपिच समोर मिळालाय, फटका कडक ठोकलाय. चौकारानंतर फ्लॅट बॅट स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आहोत या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत.
निश्चित आपण पाहताय हे 3 चेंडू जर डॉट आले तर महेशसाठी निसार भाईजान यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. गोलंदाज महेशसाठी 3 चेंडू जर त्यानं डॉट फेकले तर भाईजान यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. चांगलं क्रिकेट इथे आपण पाहताय तर दोन्ही संघाला कॉम्प्लिमेंट करत असताना दिल तो कुलगांव टीम के साथ में है मगर दिमाग में दापिवली टीम चल रही है. नक्कीच आपण पाहताय षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकावरती हल्ला बॉल केलाय. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत तब्बल 38 धावा 38. चांगलं धावफलक सजवलंय. अरबाज जो मैदानावरती आलाय हार्ड हिटिंग ॲबिलिटी आणि ते ताकद इथे तो दाखवतोय. एक चौकार एक षटकार ठोकलाय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच अटेम्प्ट या ठिकाणी पहिला बॉल डॉट आलाय. इथून 2 चेंडू जर डॉट आले तर भाईजान यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक इथे डिक्लेअर झाले. गोलंदाजी मार्कवरनं महेश आलाय त्याच्यासाठी 2 चेंडू मित्रा डॉट फेकायचे, पारितोषिक मिळवायचं, त्याचबरोबर आपल्या संघाला सुद्धा मॅच मध्ये घेऊन यायचं. सुवर्ण संधी महेशसाठी. राईट आमोवर इथे फुलटोज आहे. फटका खेचलाय चांगला दर दमदार ताकदवर प्रहार. कुलगाव ब्रँडेड चेंडू सीमा पार चौकार. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर तब्बल अद्यापर्यंत झाल्या त्या 42 धावा 42. अजून 7 बॉल शिल्लक, 7 चेंडू शिल्लक आहेत. कशा पद्धतीने इथून धावा बनवल्या जातील. चांगली बॅटिंग करतोय अरबाज. इथे बॅटची एज लागल्यानंतर मागच्या बाजूला अडवण्यामध्ये थोडस अपयशी आणि तिथे सिंगल एक धाव कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहे त्या 43-43. जांभिवली आणि चामटोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जांभिवली आणि चामटोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अरबाजने जर सलगचे 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर त्यांचे बंधुराज मुजीबभाई शेख यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक इथे डिक्लेअर झाले. भरपूर पारितोषिक इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 संपलंय. धावफलकावरती चांगल्या पद्धतीनं डाव आवरलाय. निश्चित आपण पाहताय तर एक चांगल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत कुळगाव B+. स्कोरबोर्ड वरती एकंदरीत अद्यापर्यंत जोडल्या 43. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंवरती कशा पद्धतीनं अजून धावा बनवल्या जातील की यश मिळेल दापिवलीकरांना कमबॅक करण्यामध्ये. चला थोडं घाई करा. ऑफिशियल अंपायर आपण थोडंसं त्यांना घाई करायला लावा. सलगचे 3 चेंडू 3 षटकार मारले तर अरमान भाई यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. इब्राहिम भाई शेख यांच्याकडनं सुद्धा सलगच्या 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. लास्ट ओव्हर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला घाई करा थोडी. आई गावदेवी दापिवली या संघासाठी कमबॅक करावं लागेल. हे षटक चांगलं येणं गरजेचं आहे. अरबाज आक्रमक भूमिकेत हार्ड हिटिंग सातत्यानं त्याची पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक आपण पाहताय तर 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने तो खेळतोय. 15 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. इथे पहा समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं वाईडिश लॉंग ऑफला चेंडू येतोय. सीमारेषेच्या जवळ पकडतायत फेकतायत. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. त्या ठिकाणी आपण पाहाल तर या 2 धावा येते आहेत. 2 धावा आल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 45 या धावसंख्येवरती. या षटकाचा आपण
या षटकाचा विचार केला तर इथून अजून 5 बॉल शिल्लक. अरबाज वैयक्तिक 17 वरती बॅटिंग करतोय, खतरा बनून उभा राहिलाय. आई गावदेवी दापिवली संघाला इथून या उर्वरित 5 बॉल वरती काहीतरी कमाल करावी लागेल. इथे जागेवरनं टोलवलाय, खडे खडे दे धमाका, जबरदस्त घुमवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अरबाज ऑन फायर, षटकार. अजून 2 षटकार जर आले तर तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण टॉस करतो आहोत. जांभिवली आणि चामटोली या दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. क्रिकेटचं आणि त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियेचं आदर्श व्यक्तिमत्व निसार भाईजान ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल पार पडतोय. आला होता, अजूनही तो निश्चितच चांगला खेळ करत होता. इथे धावबाच्या स्वरूपात त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. अरबाज ज्यानं मात्र खऱ्या अर्थानं फिनिशिंग टच देण्याचं काम या पारीला केलं. फिनिशिंग टच देत असताना पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय एक चांगली धावसंख्या उच्चांक गाठत असताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 54 धावा, 54. इथे सुद्धा फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, आडवत असताना चूक केली आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. $58. 58 धावा धावफलकावर अद्यापर्यंत जोडल्यात. कुळगाव B+ मैदानावरती आपण पाहताय तर शेवटच्या षटकात आपण आहोत. इथे झेल उडालाय, चेंडू टिपला जाईल का हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी रिले कॅच पकडत असताना थोडीशी चूक केली. पुन्हा आपण पाहताय 2 धावा कंप्लीट होत आहेत. तारांबळ आणि तिचं रूपांतर इथे आपण पाहताय 3ऱ्या धावेत, 4थ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत आणि 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय तर अरबाजला साथ देत असताना 1001 नंबर मध्ये मथुर स्टाईल मध्ये या 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. साहिल आणि अरबाजनं षटक क्रमांक संपलंय. 4थं पूर्वार्ध संपलेलं आहे आणि कुळगाव B+ धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 59 या धावसंख्येवरती. तब्बल 63 झाल्या. 63 धावा झाल्यात आणि तब्बल 64 धावांचं लक्ष इथून ठेवलंय बॅटिंग करत असताना दापिवली या टीम साठी. त्रेसष्ट धावा झाल्यात आणि तब्बल 64 धावांचं तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. मैदानात कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, बनवाव्या लागतील तब्बल 64 धावा आणि दापिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर इथून बासष्ट झाल्यात आणि 63 धावांचं इथे लक्ष पार करायचंय दापिवली टीमला.
सुरुवात होतीये आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात मान्यवर महेशजी धुळे सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. 63 धावांचं आव्हान मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला कुळगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी दापिवली संघ. 63 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे आणि सध्या मैदानामध्ये सलामीची जोडी देवा गायकर आणि त्याच्या साथीनं रुपेश गायकरला आपण पाहतोय. यश मोरेला आपण पाहतोय. दोन टर्म आपण पाहिलं तर सध्या ISPL मध्ये त्याचं सिलेक्शन होत नाही. खरं तर प्रयत्न त्याचे भरपूर चांगले आहेत. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर तो थोडासा मागे राहिला आणि कदाचित विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने संपादित केली तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक इब्राहिम भाई शेख यांच्या वतीनं देण्यात येईल. पहिला बॉल देवा गायकर साठी टाकण्यात आलाय. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. पहिला चेंडू डॉट यशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. भन्नाट वेग त्याच्याकडे आणि अचूक नियंत्रण टप्पा देखील. हो पहिला बॉल नंतर आपण पाहतो या बॉलवरती फुल लेनचा चेंडू टाकण्यात आलाय. ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कदाचित बॉल ज्या ठिकाणी मला असं वाटत नाही व्यवस्थित हातामध्ये गॅदर केलेला आहे. ऑलरेडी पहिल्यांदाच या ठिकाणी बेल्स ऑफ केल्या होत्या. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता यशचा आणि त्या ठिकाणी सेफ असतील. बाल बचावले गेलेत. रुपेश गायकर आणि याला तुम्ही पाहतायत सलामीची जोडी देवीदास देवा गायकर म्हणून 2 धावा धावफलकावरती आहेत. अत्यंत चांगली क्रिकेट स्पर्धा मोरिया मित्र बड्ढळ आपण पाहतो. मोरिया ग्रुप वराडे यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ऑन साइडला शॉट ऑफ लेंथ त्याच्यावरती आक्रमण पुल करण्याचा प्रयत्न परंतु अरबाजने काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. फक्त चेंडूला पॉज केलंय थांबवलंय. स्वतःला स्ट्रेच करत असताना एक जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालंय. किमान आपल्या संघासाठी फक्त एकच धाव या ठिकाणी बनवण्यात आली परंतु आपण चेक करू कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही. ही दक्षता आमची टेक्निकल टीम आयोजन कमिटी सुद्धा या ठिकाणी घेते. सेफ असेल फक्त जी धावून बळालेली आहे तीच धाव मिळणार आहे. एक आली. इसार भाई शेख भाईजान महाराष्ट्र पोलीस सध्या आमच्या मंचावरती आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मोठ्या बडाचा मोठा माणूस आणि खरं तर आज कुळगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रचंड वेगवान चेंडू आदर्श व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्याने क्रिकेटसाठी धडपड करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिले तर एक व्हिडिओ त्यांची भरपूर व्हायरल होते क्रिकेटच्या या विश्व पटलावरती. 45 वर्षाचे ते खेळाडू आहेत परंतु 16 वर्षाला लाजवतील असा खेळ त्यांचा आपण पाहिलेला आहे नेहमीच. हो या ठिकाणी जेव्हा त्यांनी काही गोष्टी प्रेडिक्ट केलेल्या आहेत त्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 90% आपण पाहतोय भाईजान जे मात्र प्रेडिक्ट करतायत ते मात्र क्रिकेटमध्ये खरं केल्याशिवाय थांबत नाहीयेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड थोडासा फ्रंट फुट वरती येऊन हा फटका कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय सरळ खाऊ कॉर्नर वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. गाना सुनने का है क्या लेकिन उससे अच्छा निसार भाई का गाना सुनो तुम. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कारण संगीत क्षेत्रावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे व्यक्तिमत्व आपण पाहतो. जितकं प्रेम ज्यांचं क्रिकेटवरती आहे खेळावरती आहे तितकंच प्रेम त्यांचं संगीत क्षेत्रावरती आहे आणि कुळगाव टीमवरती देखील
तितकंच प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून प्रेमा खातीर आज निसारबाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. यश मोरेला आपण पाहतोय. शेवटचा बॉल तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. डॉट बॉल, प्रचंड वेगवान चेंडू. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 63 धावांची गरज आहे आणि या 63 धावांची गरज असताना षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 10 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल 53 धावांची गरज. चला जास्त वेळ टीम ऑन साइडला पायामध्ये टाकण्यात आलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. बॅटिंग करत असताना आई गावदेवी दापिवली टीमला धावा मिळतील. 4-4-4. धावत संख्या धावफलकावरती 4 ने पुढे जाईल. 15 धावा 15 रन्स. रुपेश गायकरच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार. चांगली बॅटिंग ते करतायत. सध्या एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल तो रुपेश गायकरच्या स्वरूपात. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. खरं तर विष्णू शिंदे या गावचे जावई आहेत. राऊंड विकेट. जावयांना वेगळाच मान असतो. निसरभाई ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. 16 धावा धावफलकामध्ये 16 रन. प्रचंड दांडगा अनुभव या ठिकाणी आपण पाहतोय ऑफिशियल टीमला असतो आणि त्यानंतर ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे. पंचाची भूमिका निभवायची. नक्कीच आज संघ कुळगाव या ठिकाणी जर क्वालिफाय झाला तर फैसल शेख यांच्या वतीनं अलिबाग टूर देण्यात येईल. बॉल चाललाय लॉंग लेगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 टीम दापिवलीला. धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर निसारभाई शेख जेव्हा आम्ही चर्चा करत होतो की या मॅच बद्दल, पहिल्यांदा झेल ड्रॉप करण्यात आली ती मात्र फलंदाज अरबाजची. त्यानंतर धावत संख्येचं जे प्रेडिक्शन लावण्यात आलं 50, 55, 55 ते 60च्या घरात आसपास ही धावत संख्या जाऊ शकते. आणि हो,
कुळगाव संघाने 62 धाबा बनवल्या. 63 धाबांचा आव्हान षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धाबा संख्या धावफलकामध्ये 21 आणि आता विजयासाठी गरज असणारे 12 बॉल 42 धाबांची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील 12 बॉल 42चं समीकरण होतं. याही मॅच मध्ये ते समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. परंतु इथे धाबा चेस होणं थोडंसं कठीण आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. जर तरला महत्व नाही आहे. कित्येक वेळा क्रिकेटमध्ये आम्ही अप अँड डाऊनचं क्रिकेट पाहिलेलं आहे. सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे. परंतु इथून जर जिंकायचं असेल तर मात्र एअर स्ट्राईक करावे लागणार आहे. हवाई हल्ला करावा लागणार आहे. तो टीम दापिवली संघाला 12 बॉल 42 धावांची गरज. सामना थोडासा स्पीडअप करा. प्रत्येक संघाला विनंती राहील. अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. बरोबर 4 वाजलेले आहेत. सूर्य देवता हळूहळू अस्ताला जाईल. खरं तर मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला दिवस छोटा पाहायला मिळतोय. रात्र मोठी असते. त्यानंतर मकर संक्रांतीनंतर जेव्हा सूर्य देवता मकर राशीत प्रवेश करते तेव्हा तुम्हाला दिवस मोठा होताना हळूहळू पाहायला मिळेल. 12 बॉल आणि आता 42 धावांची गरज. सध्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अरबाज. पहिलाच बॉल अरबाजचा आपण पाहतोय. जणू काही या पक्षाच्या पंखाप्रमाणे या ठिकाणी हात बाहेर काढत असताना विष्णू शिंदे सरांनी सांगितलंय येस इट इज वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. एक मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाबत संख्या पुढे जाईल ती 22 वरती. क्लीन बोल्ड प्लेड ऑन. आय थिंक सो बॅटची कडा होती आणि सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवरती आदळलेला आहे. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागेल. रुपेश गायकर नंतर देवा गायकर देखील परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. त्याला साथ देण्यासाठी महेश आलेत. मच्छिंद्र गायकर म्हटल्यानंतर एक लेदर क्रिकेटपट्टू आहे. सध्या आपण पाहतोय त्याच्यावरती जिम्मेदार राहील या मॅचची. 11 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 41 धावा अजूनही बनवायचे आहेत दापोली टीमला. चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचलाय. जसा महेश मैदानावरती आला आणि त्याचा बल्ला बोलतोय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. एकंदरीत 26 धावा आहेत. महेशच्या बाटमधून धावा येतात. दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र आहे. एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानावरती. ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक. आणखीन एक. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय. फायदा उचललाय. बी टर्मानेंट बॅटिंग करत असताना टीम दापिवली संघाने बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौका. चेंडू वाईड आला. त्यानंतर विकेट आली. तिथे मात्र दबदबा प्रस्थापित केला गोलंदाज अरबाजने. परंतु आता महेश देखील हेच सांगतात अरे आ देखी जरा किसमे कितना है दम. 30 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावा बनवायचे. अजूनही 33 धावांची गरज या मॅच मध्ये. उर्वरित 9 चेंडू मध्ये. स्ट्राईक एंडला महेश. यावेळेस प्रचंड वेगवान चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दिसार भाई परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी. पडल्यानंतर जणू काही नाका जवळून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्याचा सुगंध दरवळला असेल जरूर. तो फक्त डॉट बॉलचा.
धाबत संख्या धावफलकामध्ये स्थिर पाहायला मिळते 30 33 धाबांची अजूनही गरज आहे. 8 बॉल 33 धाबा. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुळगाव संघाने एकंदरीत 4 धाबा जमा केल्या. कारण प्रतिस्पर्धी टीमला ठाऊक नाही. एका बाजूला धावताना मथुरला तुम्ही पाहिलं होतं 1001 ज्याचा जर्सी क्रमांक आहे साहिल होते, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल डबलने आता काही होणार नाहीये. प्रतिस्पर्धी टीमला काही फरक पडणार नाही कारण दिल्ली अब तक बहुत दूर है. दोन बॉलला 2 षटकार आले तर तनिष गायकर यांच्या वतीनं महेशला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फैसल या ठिकाणी आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर फैसल शेखचा आपण विचार केला तर सरावापासून ते थोडेसे दूर असतात. सध्या ते शॉपवरती त्यांचं जास्त लक्ष, बिझनेसकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. 34 धावा धावफलकामध्ये आणि 6 बॉल आणि आता विजयासाठी 29 धावांची गरज आहे. 6 बॉल 29 धावा आणि खरं तर आता कोणता असा गोलंदाज आहे तो मात्र या ठिकाणी या धाबा वाचवेल, या धाबा रोखेल. कारण मच्छिंद्र गायकर सारखा एक जबरदस्त लेदर खेळाडू सध्या मैदानावरती आहे. कारण त्याचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. कारण लेदरमध्ये नुकताच आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये अर्धशतक देखील आपण त्याचं पाहिलेलं आहे. सहा बॉल 29 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये आकिब. 6 बॉल 29 धावांची गरज आहे आणि आकिबचा एक जुना रेकॉर्ड देखील आहे, ज्याने मात्र 6 चेंडूमध्ये 30 धावा देखील याच्या अगोदर खर्च केल्या होत्या, परंतु आता त्याला वाचवायचे आहेत. ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल. मच्छिंद्र गायकर उंची जास्त लांबी कमी. झेल टिपला त्या ठिकाणी अरमानने. वड कॅच. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. मच्छिंद्र गायकरला परतावं लागेल, ज्याच्यावरती उल्हासदादा भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या. तो फलंदाज सध्या माघारी परतोय. मच्छिंद्र गायकर बॅक टू द पॅव्हलियन. या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 5 बॉल मध्ये 29 धावा बनवाव्या लागणार आहेत. 29 रन्स टू विन फ्रॉम 5 बॉल्स. शेवटच्या 5 चेंडूमध्ये आता मात्र दमखम दाखवावी लागणार आहे. मच्छिंद्र गायकर बाद झाला, परंतु अजूनही मैदानावरती आपण पाहतोय विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू सध्या मैदानावरती येतोय तुषार गायकर. 5 बॉल 29 धावा. सामटोली संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. सध्याच्या घडीला भन्नाट इन्फॉर्म मध्ये असलेला संघ आहे जय हनुमान सामटोली. बॅटची कडा मागे चाललाय. चेंडू गॅदर करतायत आणि आता एक धाव इथे जरूर मिळेल. कदाचित जितक्या तुम्ही फिल्डिंग मध्ये अगदी आपण पाहतो जितक्या मिस कराल, खरं तर जेवढ्या चुका मिस्टेक कराल तेवढ्या तुमच्या व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण काही समर्थक असे देखील असतात की थोडीशी एंटरटेनमेंट प्रत्येकाला हवी असते. संपर्क नाही आहे. पर सिग्नल बाईट बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. विकेट एक आणि आता बाईट बॉल. ओ लाईन पाहावी लागणार आहे.
खरं तर आज फ्रायडे, बऱ्याच जणांना सुट्टी देखील असणार आहे. विकेट, त्यानंतर एक सिंगल वाईड आणि आता डॉट. वडबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, आता सामना दूर गेला. मी तर म्हणेन दापोली सकल आता सामना जिंकता येणं फार कठीण होऊन बसलेला आहे. फक्त शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असणार आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचची. 22 ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिड विकेटला घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. फलंदाज बाद. मला पाहायला मिळेल आणि यानंतरचा सामना जांभिवली आणि चामटोली या 2 टीम मध्ये होणार आहे. शेवटचा बॉल अंतिम या डावातील. सामना दूर गेला आणि आता कुळगाव संघ आपण पाहतोय सध्या एक पाऊल या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आहे पुढे. या ठिकाणी डॉट बॉल. शेवट देखील गोड केला विजय संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कुळगाव संघ या ठिकाणी विजय होतो. विजय संघाचा अभिनंदन आपण करू आणि हार्ड लक टीम दापिवली यांचं या ठिकाणी कौतुक आपण करू.